प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 7439. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने 158 कोटी 44 लाख रुपयाची निविदा काढण्यात आली. खरं तर ही निविदा काढत असताना पुणे शहरातील 14 क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये असणारे जाळणकाम असेल, इतर काम असेल, यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे. प्रामुख्याने ही निविदा काढल्याच्या नंतर या निविदेमध्ये अनियमितता आहे. एखादा ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून त्या ठेकेदाराचं हित जपण्यासाठी ही निविदा काढण्यात आली होती. स्थानिक वृत्तपत्र, माझ्याकडे कात्रण प्रत्येक वृत्तपत्राची आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी सकाळ असेल, लोकमत असेल, प्रभात असेल, पुढारी असेल, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम आहे. या सर्व वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी या निवेदनाच्या बाबीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये असणाऱ्या काही जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा राजकीय पक्षाचे असतील, या सर्वांनीच त्या ठिकाणी हे टेंडर जे आहे हे फुगून त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये ज्यावेळेस बोललं त्यावेळेस कुठे का होईना या ठिकाणी हे फुगून त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये ज्यावेळेस बोललं त्यावेळेस कुठे का होईना या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी सांगितलं, उत्तरामध्ये काय सांगितलं तर मूळ उत्तरामध्ये हे 5 ते 7% अधिक दराने प्राप्त झालेल्या निविदा रद्द करण्यात आलेल्या आहे. खरं तर असं कधी होत नाही की एखादं टेंडर जर अधिक 5 ते 7 दराने जर आला असेल तर त्यासाठी संबंधित ठेकेदारांना बोलवत असतात आणि त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी समझोतीचा करार त्या ठिकाणी होत असतो. परंतु या ठिकाणी 5% दराने आल्यामुळं, अधिक दराने आल्यामुळे या ठिकाणी हे टेंडर प्रक्रिया या ठिकाणी रद्द करण्यात आली. माझा मंत्री महोदयाला या ठिकाणी एक प्रश्न राहील की आपण ही अधिकच्या दराने आल्यामुळे ही प्रक्रिया आपण रद्द करत आहोत. मग पाठीमागच्या 6 वर्षामध्ये आपल्या 6 महिन्यामध्ये, वर्ष नाही 6 महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेची जी अधिकच्या दराने टेंडर पास झालेली असतील त्याची आपण चौकशी लावणार का? त्याचप्रमाणे ज्या टेंडरला आजही वर्क ऑर्डर दिलेली नसतील, प्रश्नच विचारतो आहे अध्यक्ष महोदय. जे टेंडर या ठिकाणी 5 ते 7 दराने आल्यामुळे या ठिकाणी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. माझा मंत्री महोदयाला स्पेसिफिक असा प्रश्न आहे की जर 6 महिन्यामध्ये अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये जर अधिकच्या दराने ज्या काही टेंडर प्रोसिजर करण्यात आली होती त्याची चौकशी आपण करणार का? जर वर्क ऑर्डर दिली नसेल तर अशी वर्क ऑर्डरचे आपण रद्द करणार का? हा एक प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. खरं तर या निविदा प्रक्रियेमध्ये आर्थिक नुकसान झालेलं नाही असं या ठिकाणी बोलले गेलेलं आहे. खरं तर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती रद्द केल्यामुळे झालेला प्रशासकीय खर्च असेल, तांत्रिक मूल्यांकनाचा खर्च असेल, वेळेचा अपव्यय असेल, अप्रत्यक्षपणे होणारा खर्च असेल, असा झालेला खर्च कोणत्या शीर्षकाखाली आपण जमा केला आहे असं त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे सर्व केलेलं आहे अशा सर्व अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार आहात का, असे माझे या ठिकाणी आपल्याला प्रश्न. झालं का? दिलं पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी ज्या ठेकेदाराला या ठिकाणी टेंडर देण्यात आलेले, वास्तविक आता या ठिकाणी महानगरपालिकेचा 10 ते 20 कोटी रुपये या ठिकाणी त्यामुळे वाचले गेलेले आहे. कोण देतं उत्तर? अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने आपलं लक्षच होतं तरी देखील सभागृहाच्या लक्षात आणून देतो, 4 मिनिटं प्रश्न चालला. सभागृहामध्ये सदस्यांना माझी विनंती आहे, प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा पुरवणी प्रश्न असतो. फार तर 30 सेकंदात 1 मिनिटात हा विचारला गेला पाहिजे. 4 मिनिटं जर प्रश्न चालला तर प्रश्नांना न्याय मिळत नाही. तरी सगळ्या सभासदांनी मला असं वाटतं याची नोंद घेतली पाहिजे.
आपल्याला विनंती आहे की बऱ्याच वेळा कधी कधी एखादा मंत्री वरच्या सभागृहामध्ये गेल्यावर मंत्री उपस्थित नाही असा विषय होतो आणि आमची जबाबदारी आम्ही केलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे. परंतु विरोधी पक्षामधले कोणी हजर नाही, त्या संदर्भात नोंद घ्यावी. कोरम आहे सभागृहात. आता कोणी सभागृहात यावं, किती बसावं हे त्यांनी ठरवायला पाहिजे. मला कोरम बघायला लागतं, तो कोरम आहे. अध्यक्ष महोदय, ही जी निविदा प्रक्रिया झाली ती जास्त दराने आल्यामुळे अध्यक्ष महोदय खूप साऱ्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी आपल्या तक्रारी केल्या आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस शासनाकडनं पण आपण महानगरपालिकेला या संबंधीचं पत्र पण दिलं की ह्या निविदेसंबंधीची कारवाई चौकशी करून ही कारवाई करावी आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेने ही निविदा अध्यक्ष महोदय रद्द केली. त्यामुळं कुठलंही महानगरपालिकेचं नुकसान नाही झालं. सदस्यांनी जे सांगितलं की या निविदा प्रक्रिया राबवताना जो खर्च झालेला आहे तो कोणाकडनं वसूल करणार अध्यक्ष महोदय, त्याचे पण निर्देश महानगरपालिकेला दिले जातील. आणि दुसरं जे त्यांनी विचारलं की अशा पद्धतीच्या जास्त दराने येणाऱ्या निविदांबाबत चौकशी करणार का, तर जास्त दराने स्पेसिफिक कुठल्या जर निविदा असतील की ज्या जास्त दराने आल्यात आणि सभासदांना वाटत असेल की ज्याबाबत चौकशी झाली पाहिजे तर त्यांनी सांगावं, त्याबद्दल निश्चितच कारवाई केली. ठीक आहे, एक घोषणा आहे. थांबा जरा, थांबा. बसा. मला सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी हरियाणा विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री हरविंद्र कल्याण विशेष अभ्यंगत कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वजणांनी त्यांचे टाळ्याच्या गजरात हार्दिक स्वागत करावे. बोला. अध्यक्ष महोदय, मी जो प्रश्न विचारलेला होता की आपण आधीच्या दराने या ठिकाणी निविदा आल्यानंतर या ठिकाणी रद्द केलेले आहेत, तर मी फक्त एकच बोललेलो आहे की 6 महिन्यापर्यंत मागील 6 महिन्यामध्ये ज्या काही निविदा असतील आणि त्या सुद्धा जास्त दराने झाल्या असतील तर अशा निविदाची आपण चौकशी करणार आहात का? ज्यांना वर्क ऑर्डर दिली नसेल तर त्या वर्क ऑर्डर तुम्ही ही निविदा रद्द करत आहे 5% ज्या आधी आल्यामुळं, तर मग इतरही आपण रद्द केल्या पाहिजे. न्याय हा सर्वांना सारखा मिळाला पाहिजे. यासाठी मंत्री महोदयांनी या ठिकाणी मला उत्तर योग्य ते द्यावं. अध्यक्ष महोदय, घनकचरा संबंधाच्या ज्या पण निविदा सभासद म्हणतात त्याप्रमाणे अशा जास्त दराने आल्या असतील तर त्या संबंधीची चौकशी केली जाईल. अध्यक्ष महोदय, हा झाला निविदेच्या